गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपवास पडले होते काय उपवास पडले होते कन्या होते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दाशी तुका म्हणे कुब्जा दाशी रूप राशी ही नकळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती देवा आधी देवा जयाची गीतेची वाचिका टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथांतिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली बरे बरे एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्तीची सेवेला निवडलेला विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत मेरू
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील काळ्याच्या प्रकरणातला हा फार चरणाचा नसून 4 चरणाचा असा अभंग आहे. विठ्ठल संकल्पित वेळेच्या आत, जी संकल्पित वेळ संपलेलीच आहे, आतही नाही बाहेर नाही. जेवढं बोलता येईल तेवढ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी किंबहुना आमंत्रित पाहुणे भजनी मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात एकत्रित आलो. याचं कारण सालावाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं परिसरातील वैकुंठवासी गुरुवर्य मंडळीच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी साई खेडा यांच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून भजनी मंडळीच्याही प्रयत्नातून चालू असलेली ही भक्ती साधना आज काल्याच्या कीर्तनाने भक्ती साधनेची सांगता होणार आहे. किंबहुना आज हा उत्सव या ठिकाणी थांबणार आहे. गेल्या वर्षी ही काल्याची चिंतन सेवा ग्रामस्थांच्या वतीनं मी केली होती आणि मी पुन्हाही या वृत्तीला अनुसरून यंदाही कार्याची सेवा माझ्याकडे देण्यात आली. आणि आता हे सर्व सप्ते झाल्यानंतरचा हा शेवटचा सायखेडचा सप्ताह. आता सायखेडचा सप्ताह झाला पुन्हा सप्त्याचं कीर्तन नाही. आता इथून पुढचे कीर्तन केली वास्तुशांती, इथून पुढे असे इथून पुढे सप्ताह मला वाटतं परिसरातला शेवटचा सप्ताह. एक आला विश्वनाथ महाराजांना बंदचा सोडला आढळला आहे ते आता नवीनच झाला असं, पण जुन्यातून असो ही चिंतनाची सेवा आपल्याला संपन्न करायची. त्या अगोदर तुम्हा सर्व सज्जन माय बापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी आकडा पिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो आणि सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठल कार्याची सेवा आहे. सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. मागील वर्षी यातिकुळ माझे गेले हरपून या गवळणीवर आपण चिंतन केलं. यंदाच्या वर्षी तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा कार्याच्या प्रकरणातला हा अभंग आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून आज तुकाराम महाराज भगवान परमात्माचा छंद सांगतात. आणि तो छंद कोणत्या आवडीचा आहे त्याचे काही पुराणातले दाखले देऊन तुमच्या आमच्या पुढे दिग्दर्शन किंबहुना चिंतन करतात. भगवंताला छंद असावा का नसावा. इथं प्रत्येक जण बसलेला जीव छंदिक. काय स्वामी, इथं प्रत्येक जण बसलेला, इथला पुरुष इथली स्त्री वेगवेगळ्या छंदाचे. देवाला कुठे छंद असावा का. तुमचं वेदांत शास्त्र सांगतं त्याच्या ठिकाणी कोणतीच क्रिया संभवत नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार नाही रूप गुण वर्ण तेथे. त्याच्या ठिकाणी क्रिया नाही तर जिथं क्रियाच नाही तिथं आवड कशी व्यक्त होईल. आवड व्यक्त होण्याकरिता, छंद निर्माण होण्याकरिता अवयवा सहित असायला हवा. जो अवयवा सहित आहे त्यालाच आवड आहे. जिथं अवयवच नाही तिथं कशाची आवड आहे. आवड जित्या माणसाला आहे का मेलेल्या. हॅलो सरखेडा, मेलेल्याला आवड नाही. आणि जित्याला सध्या तो अवयवा सहित अंगत झालेला
त्याचा मात्र या उपाधी सोबत असलेला संबंध तुटलेला आहे, म्हणून आता त्याच्या ठिकाणी आवड नाही. ते तुम्हाला म्हणते का मला काहून जाणे, काहीच म्हणत नाही, शांत बसतो, त्याच्या ठिकाणी आवड नाही, संबंध सुटलेला आहे देहाचा. हे निर्गुण ब्रह्म उपाधी निर्विकार आहे. इथं कशाचीच उपाधी नाही, नावाची नाही, गावाची नाही, रूपाची नाही. याला कस काही छंद आवड नाही. याच्या ठिकाणी आवड कशी व्यक्त झाली? सज्जन महाराज, मग हे तर निर्गुण होत, आणि आज तर महाराज त्याची आवड सांगतात. की एवढा जे खेळ केला का रामबुवा, आवडी आवडीनं झाला. कसा झाला? आवडी आवडीनं झाला, छंदानच झाला. तर किती पट लोकांना कळत मला सांगता येत नाही, पण ध्यान द्या, याच्या ठिकाणी आवड नाही, पण हे निर्माण जे झालं ते आवडीनच झालं, छंदानच झालं. नवीनतेची कैसे झाले खेळिया, सहा तोंडे शंभूचे बाळ, त्याच्यात येते खेळ खेळतात दगदगी वेळ, ते कपाट फोडून गेले. आज महाराज नामदोरा म्हणतात, परमात्मा हे प्रभू, काही दिसत नव्हतं, आणि आज नवीनतेची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले, आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. जीव आणि शिव हे नाव आले, आणि पहिलं काय होतं? काहीच दिसत नव्हतं, ते ब्रह्म होतं. आमच्या गुरुवडील बाबांना सांगायचं, ऐका, ज्या ब्रह्माला मायेची उपाधी लागली ते ब्रह्म ईश्वर झालं, ज्या ब्रह्माला कल्पना अविद्येची उपाधी लागली ते जीव झालं, आणि ज्या ब्रह्माला दयेची उपाधी लागली ते ब्रह्म संत झालं. विठ्ठल कीर्तन कार्याचे मला माहित आहे, पण थोडं चिंतनाच्या दृष्टिकोनातून त्याच्या ठिकाणी आवड निर्माण झाली, म्हणून हे एवढं निर्माण झालं. ऐका, त्यानं काय केलं? नामदेवराय खेड्यामध्ये त्याचं वर्णन करतात. नाही तेच दिसू लागले, आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले. काय झालं? जोपना कारणे केली बायको, आपली चावडी धरून खेळल्या, आप आपणा ते व्याले रे. जोपना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले. होत एकटच, पण दोन मेच्या नादी लागलं. आता जातले कोण? बऱ्याच जणांना करायला, पण बाकीचे नाही. होत कसं? बरे मी माझं सांगलो का तुम्ही एकटेच होते, तुम्ही सगळे एकटेच होते ना, कोणाच्या नादी लागली? जोपना कारणे केली बायको. काय केली?
बायको केली नाही तेच सगळं वाढून बसले. नाही तेच ते सुद्धा गेलेली, मग लेकरं झाली, पोरं झाली. नसलेल्याला नाव आले, असलेल्याला नाव का नसलेल्याला नाव? हॅलो, हे जे लेकर होते हे होते का? होते का पहिले? नाही, नंतर झाले. नसलेल्याला नाव आले. कोणामुळं? विनोदाचा भाग सोडा. आवड निर्माण झाली परमात्माच्या ठिकाणी, याच चिंतन मी सांगायलो. त्यांना मायेच्या संगतीतून, मायेच्या संगतीतून जगताची निर्मिती झाली आणि तिथून पुढे मात्र आवड लागली. आता ते ब्रह्म ईश्वरत्वाला आलं. ईश्वरत्वातून ते ब्रह्म पुन्हा सगुण झालं. आला नावा रूपा आता ते पुन्हा सोपं झालं म्हणजे सगुण झालं. सगुण झालं म्हणजे अवयवात आलं, नावारूपात आलं. ते ब्रह्म नावारूपात आलं, अवयवात आलं. आणि मग जे नावारूपात आलं, जे अवयवात आलं, तर इथला नियम आहे, प्रत्येकाला आवड, प्रत्येकाला छंद आहे. आज महाराज त्या परमात्माचा छंद सांगतात आपल्याला. छंद नसाव पण त्याला छंद लागला. छंद लागू नये असं नाही, पण प्रत्येकाच्या छंदाचं चिंतन वेगळे. इथं सर्वसामान्य जीवाला छंद आहे, इथल्या संताला छंद आहे आणि इथल्या देवाला छंद आहे. सोपं सांगतो, अवघड मला बोलता येत नाही. इथल्या प्रत्येक जीवाला छंद आहे, प्रत्येक जीव. कशाचा छंद आहे सज्जन सांगते. बहुत छंदाचे या मृत्यूलोकात जर आपण बघितलं, मृत्यूलोकाचं जाऊ द्या, इथं जर या मंडपात जर बघितलं ना, तर तयाची नामे यानानी अनादिशे वर्तने वेशही शिनानी अवघियाची. हॅलो, काय तयाची नामे अनादी. बघा इथली नाव पण कशी एका नावाची माणसं आहे. तयाची नामे यानानी अनादिशे वर्तने. इथल्या एका माणसाचं वागणं, सगळ्यांचं वागणं एकासारखं. वेशही शिनानी अवघियाची. इथं बसलेल्याचा प्रत्येकाचा वेश पण कसा आहे, वेगळा आहे. कोण धोत्र घातले, कोणी पॅन्टी घातल्या. काही भजने धोत्र घातले, काही भजने पॅन्टी घातल्या, काही बायाने हॅलो काय घातल्या, कोण म्हणलं गाऊन, साड्या घातल्या. प्रत्येकाची आवड वेगळी. त्याला काय तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपापल्या आवडीप्रमाणे आपण आपल्या अंगावर कपडे घालतो, नाव आहेत, गाव आहेत. इथं एका छंदाची माणसं नाही, ती तुकाराम महाराजांचं चिंतन. बहुत छंदाचे बहुवाचे
नाही वाटो मन त्याच्या कोणाला राजकारणाचा छंद आहे तर कोणाला परमार्थाचा छंद आहे. राजकारण आहे काय छंद आहे, परमार्थ आहे काय छंद आहे. मग अनेक छंदाचे लोक आहेत. आपल्यासारख्या माणसानं अनेक छांदिक लोकांच्या नादाला लागायचं. लागलं की काम काय येते आंगलटच येते का नाही. प्रत्येक लोक नाव मानिक तर त्याचे विचार आले काय नाव मानिक तर त्याचे विचार. एका छंदाचा प्रश्न इथं कोणाला काय आवडेल सांगते. इथं काही चिंतनाच्या आवडीचे काही फक्त चालीच्या आवडीचे काय काय चालीच्या आवडीचे. काय काय फक्त 2 वाजायची वाट पाहून माये जगन्न फक्त खाण्याच्या आवडीचे. छंद एक आहे का बहुत छंदाची बहुभाषी तुकाराम महाराज. तुम्ही म्हणता अनेक छंदाचे अनेक लोक आहेत. नेमके लोकांचे काय काय छंद तर सांगा. तुकाराम महाराजांना सायकड्यात बघितलं फिरून प्रत्येक गावात फिरून बघितलं वेगळ्या 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 छंदाचेच लोक निघू लागले. लहान लेकर बघितले लहान लेकर मोठी जत्रा आणि त्या जत्रेत महाराज माय एकीकडे झाली आणि तिचं पोरग एकीकडे झालं. तुका म्हणे बाळ माता सुकरी यावनी नकोता जननी दुःख पावे विठ्ठली. मी जत्रा म्हणलो पण इथं महाराज वनात म्हणतात. मग वनात माय एकीकडे झाली आणि पोरग एकीकडे झालं. आता त्या पोराचा छंद काय तुम्हाला सांगू. त्या वनाचे वाट सुरू होते रस्त्याने येणारे जाणारे. ते पोरग रडू लागलं. कोणाचं पोरग रडायले मग माणसं जवळ जाऊ लागले आणि त्या पोरा म्हणलं हे पोरा रडू नको तुला खेळणं घेऊन देतो तू मागशील ते देतो पण रडू. ते पोरग खेळण्यात रमल ते पोरग खाण्यात रमल आणि जर रमलं तर ते खरं पोरगच नाही. ते म्हणू लागलं मामा मला तुमचं खेळणं नको मला तुमचं खाणे नको मला फक्त माझी आई पाहिजे. मग वर्तमान पेपरावर बातमी युट्यूबच्या माध्यमातून सर्व जगभर बातमी पसरली. वसमत तालुक्यात गुंज गाव आहे गुंज आणि ट्रॅक्टर मध्ये बसलेल्या रोजगारनी एका पोरानं ते ट्रॅक्टर चालवून सगळं ट्रॅक्टर विहिरीतच घातलं. विहिरीत घातल्यानंतर एक पोराची मुलाखत घेतली आणि ते बोबड्या शब्दाचे पोरं बोलू लागलं. सरकार तर पैसे देऊ लागलं आणि ते बोबड्या भाषेत पोरग बोललं. पाहिल्यानंतर प्रत्येकाचे डोळे भरून यायचे. ते पोरग म्हणायचं 150 रुपये रोजासाठी माझी माय मेली. सरकार आता आम्हाला पैसे द्यायले मला पैसे नको माझी काय द्या. छंद त्या अंतरी माऊलीचा छंद त्या अंतरी माऊलीचा अनेक उदंड गुजाविती परी काय तुकोबाचं चिंतन आहे. अनेक उदंड गुजाविती परी म्हणजे समजाविती परी वेगवेगळ्या प्रकाराने समजावू लागले. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याचा मी छंद बघितला. त्याला खेळण्याचा छंद नाही त्याला खाण्याचा छंद नाही. त्या लहान लेकराच्या मुखात हे शब्द काय छंद त्या अंतरी माऊलीचा. मग आता इथं बसलेल्या लहान लेकराला माईचा छंद आहे. मग लहान लेकर सोडून द्या थोडे पोरं मोठे झाले माईचा छंद सुटला. हॅलो मग कोणाच्या छंदाला लागले
पहिली बाळ तशी आई बाईची पिशी, आणि मग तिसरे मग स्त्री मागे फुलून, मग ते सरे, मग पुढं काय येतंय? अहो लहान लेकराला माईचा छंद आहे. हेच लेकरू थोडं मोठं झालं तर वेगळ्या छंदाला लागतंय, बायकोच्या छंदाला लागतंय. तुमचं उत्तर खरं आहे हो, पण आता त्याच्या ठिकाणी थोडा रूपाचा छंद लागतो. काय 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 लागायला का तुम्हाला? तुम्हाला लागायला नाही, आता मी लागण्यातच आलो ना, तुमच्यातच आलो ना, आपत आलो का? मग आता थोडं पोरग मोठं झालं, बायकोच्या नादी लागलं, तुम्ही उत्तर दिलं. त्याच्या आधी थोडं रूपाच्या नादी लागलो, रूपाच्या नादी लागलं म्हणजे त्यानं जे खटाटोप केले ते रूप पाहून केले का गुण पाहून केले? बरे खोटे ढाकणे साहेब का खरे? स्वामी राम महाराज खरे का खोटे? आम्ही खोटं बोलतच नाही, एखाद्याला बोलतो पैशासाठी. पण 99% तर खरंच आहे. आपण जे नादी लागलो लहानपणी आपल्या माईचा छंद होता, पण आता आपण तारुण्यात आलो, आता नादी लागलो रूपाच्या नादी लागलो. आता जास्त खाली येऊन काही बोलू वाटत नाही, पण बोलल्याशिवाय समजत नाही. पोरी पाहायला पोरं जातात, थोडी पोरगी रूपाने डावी असली पोर काय करतात? कॅन्सल करतात, पसंत नाही. पोरगी जर रूपवान असली तर तिच्या सोबत काय लग्न करतात. मग आता हे रूपवान पाहून लग्न करतात. लग्न करण्याची पद्धत गुण पाहू नये का रूप पाहून? जुन्या काळात तुमचं कसं होतं बाबा? ब्रह्मचारी का तुम्ही? का दोघी तिघी येते कस काय? 2 आहेत का? मी कसं ओळखलं? कोणच चांगलं नाही, पण हे आहे का? ही जी पद्धत जुनी होती ही गुण पाहून होती का रूप पाहून? अहो जुनी लोक सांगायचे, मी काही तमा नव्हतो, पोरगी जर पाहायला गेलं तर ते पायावर काय टाकायचे? तिच्या पाय, तिला चालवायचे. कुठं चालवायचे? मुलं भीती ना, अरे जमिनीवर माथोड्याच्या घरात चालवायचे. चालवल्यावर ते काय ठसे पाहायचे, सपाट पाहायचे. तिथं काय पाहिलं ते गुण पाहिजे. मग तिथं ती गोरी आहे पण सपाट पायाची. त्या जुन्या लोकांनी केल्या का? काळी पण गुणाला व्यवस्थित आहे, आचरणाला. जुन्या लोकांनी गुण पाहून केल्या, पण आता खेळ. मग तुकाराम महाराजांनी जसं पोराचा छंद पाहिला का तसं आपलाही छंद पाहिला. बऱ्याच सोयीची पोरं पाहिजे. आपलंही तसंच आहे. आपण गुण पाहून गेलं नाही, आपण रूप पाहून केलं. इमानदारीने सांगा सगळे, तुम्ही तुमच्या बायका, मी मै बायकोची करेल, तुम्ही केल्या मी करेल. हे हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी पाठ करतील म्हणून केल्या का रूप पाहून केल्या? बसली गाथा घेऊ, गाथा पाठ करीलच म्हणून केली नाही, फक्त रूप पाहूनच केली. आणि मग रूप पाहून आपण त्या रूपाच्या छंदात लागलो, तर मग आपला छंद महाराजांनी सांगितला, मूढ जना छंद लावण्याचा. महाराज आपल्याला म्हणतात त्या मूर्ख लोकाला लावण्याचा छंद आहे. कशाचा? लावण. मग लहान पोराला माईचा छंद, आपल्याला लावण्याचा छंद आहे. आता इथून पुढं समष्टी बोलायचं म्हणजे सामान्य जीवाला विषयाचा छंद आहे. कशाचा छंद आहे? विषयाचा. त्या सोडून पुढं झाला आपण छंदिक आहेत, मग आपल्यासारखे संत पण छंदिक आहेत, पण संताचा थोडा छंद वेगळा आहे. आपल्याला विषयाचा छंद, लावण्याचा छंद, लहान लेकराला माईचा छंद, पण संत छांदिकच आहे, पण थोडा छंद वेगळा आहे.
कशाचा छंद आहे संताला? छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, माझी मजधारी अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. या प्रमाणाला कथा भाग आहे, तुम्हाला माहिती आहे. तुकाराम महाराजांनी निळोबाला हे समकालीन होते का नाही यांच्याविषयी पण वादच आहे. पण परंपरेनं सांगलं जातं तुकोबाराय बाहेर देशाला गेले, निळोबाराय गावाकडे आली गुरुच्या भेटीला. घरून सांगितलं महाराज बाहेर गेले. आळशाला बसले तुकाराम महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आळशाला बसले तुकाराम महाराज. बाहेर दिशेला आळशाला तुकाराम महाराज हे चिंतन करायले. आणि निळोबाला तर ब्राह्मण होते. आणि ब्राह्मण शुद्ध अशुद्धता पाळणारे असतात. धाब्यावर जेवणारे बाप नसते तो, पण शुद्ध अशुद्धता पाळणारे कोण असतात? ब्राह्मण असतात. धाब्यावर जेवणारे निळोबाला ब्राह्मण होते. नाही राहत. काय करता? ते म्हणले आता मी काय करू? मला त्याचा काय लागलाय? छंद लागला. छंद या नामाचा घेतलास. माणसाला एकदा छंद लागला की ते त्याच्यातून पुन्हा बाहेर पडत. मग एकदा वाईट छंद लागून नाही. सामान्य जीवाला विषयाचा छंद आहे, संताला नामाचा छंद आहे. आणि शिल्लक राहिला तो परमात्मा, त्याला कशाचा छंद आहे? दुसरं चरण.
देवाला छंद आहे. कशाचा छंद आहे? महाराजांनी इथे एवढा शब्द निवडून त्याचा छंद थोडा व्यापक आहे. एवढा त्याचा छंद देवाला, एवढा त्याला मोजमाप नाही त्या शब्दाला. एवढा या शब्दाला मोजमापच नाही. मग याचा छंद मोठा आहे. एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती ती. चिंतन आपण करून आलो तर जीवाला विषयाचा छंद, तर संताला नामाचा छंद, परमात्माला छंद आहे इतकं कळालं. एवढा त्याचा छंद देवा. पण आता ऐका, हे जे छंद असतात ना, हे छंद कधी कधी मोडून जातात. पण हे छंद काही कारणानं मोडूनच जातात. खाली बोलायचं म्हणजे मातीत जातात. कोणत्या कारणानं छंद मोडतात बघा. शारीरिक स्वच्छता नसली तर छंद मोडून जातो. शुद्ध जात नसेल छंद मोडला जातो. आणि शारीरिक सौंदर्य नसलं तरी छंद मोडला जातो. शारीरिक शुद्धता आणि शारीरिक सौंदर्यता हे दोन शब्द वेगळे, एका अर्थाचे वाटते. सौंदर्य वेगळं आणि शुद्धता वेगळी. मग आता देवाला छंद आहे, आपल्याला छंद आहे, देवाला छंद आहे, पण हे काही कारणाने हे छंद मोडू शकतात. पहिला नंबर शारीरिक शुद्धता. शरीर जर शुद्ध नसेल तर लागलेले छंद पण मोडून जातात. हे जे आपल्याला लावण्याचा छंद आहे रूपाचा, शारीरिक शुद्धतेमुळे बऱ्याच जणांचे छंद मोडतात. एका मुलीला छंद लागला लावण्याचा, परधर्मीयासोबत तिनं पळून गेली. मुलगी हिंदू धर्माची पळून कोणासोबत गेली? मुस्लिम धर्मासोबत. शारीरिक शुद्धता, आपण हिंदू धर्मियांची शुद्धता अशी, दररोज सकाळी उठला आधी शौचाला जाऊन येणं आणि नंतर स्नान करणं. म्हणजे आपल्या आंघोळीची सवय कशी रोजची सवय. आपलं कसंही असो, दिसायला थोडं मागं पुढं होईल, कपड्यात मागं पुढं होईल, पण स्वच्छतेत ते आपापल्या ऐपतीप्रमाणे. आजही काही आमची भजनी आहेत ना, मी नाव सांगत नाही, खायला भाकरीची सोय नाही, पण कपडे ते जे हरी घालवतो माणूसच कापा. काय भजनेला ते जर त्याचे इस्त्रीचे पैसे त्याच्या ढाकणीसाठी असतात. भाजीपाला घेतला तर भाजीपाला होतो, पण ते एखाद्यावर भाजी उपाशी मरते. टोपी, शर्ट आणि धोत्राची पट्टी. स्वामी आता मोठेपणा सांगत नाही, पैसा देणं नुसतं बसून खाल्लं तर सरत नाही. पण धोतर पहा, साधं शर्ट पहा, पटका पहा. काही लोकांची खायची सोय नाही, पण राहणीमान शरीर शुद्धता ती गेली पळून. जाताना तिला ते रूपवान दिसलं. जाताना कसं दिसलं? रूपवान दिसलं. आणि ती उठली आणि सोमवारी त्याला म्हणली आंघोळ करा. ती म्हणे मी आज आंघोळीचा वाण. तिला वाटलं मंगळवारी केली. मंगळवारी पाणी टाकलं, म्हणजे आंघोळ करा. आजही काही आंघोळीचा वाण. तिला वाटलं बुधवारी कर. तिने बुधवारी पाणी टाकलं. तर चाललं का 2 तास येत ही पाणी टाकायची. ते म्हणतो मी आज करतच नाही. वार आला, तुम्हाला काय माहिती, तुम्ही होते का तिथं? शुक्रवार आला. शुक्रवारी त्यानं आंघोळ केली. तिला वाटलं शुक्रवार पासून पुढे आंघोळ करी. शनिवारी पाणी काढ. ती म्हणे आज आंघोळ करायची नाही. 8 दिवस त्याने आंघोळ केली नाही. शारीरिक शुद्धता व्यवस्थित राहिली नाही. तिनं त्याच्यासोबत राहायचं कॅन्सल केलं. काय रूपाचा छंद आहे हो, पण कशाने मोडला?
शारीरिक शुद्धतेमुळे रूपाचा छंद मोडला, मग तुमच्या देवाला पण छंद आहे, त्याचा छंद शारीरिक शुद्धतेनं मोडतो का, त्याचं खंडन करण्यासाठी पहिल्या चरणात उत्तर आहे. गवळिया देवाला छंद आहे शारीरिक शुद्धतेमुळं, स्वच्छतेमुळं त्याचा छंद मोडू शकतो का? बऱ्याच माणसाची छंद स्वच्छतेमुळं. घरातली स्वच्छता किती ठेवतात बाहेर, घरातली स्वच्छता, शरीराची स्वच्छता, याच्यामुळं देवाचा छंद मोडेल का, त्याचं तुकाराम महाराजांनी खंडन केलं. मग शारीरिक शुद्धतेमुळे जर छंद मोडतो तर देवाचा छंद नाही मोडला. काय शरीराला शुद्ध होते ती गवळ्याची पोर, गवळियाची ताक बिरे कोण पोरे चांगली. असे काही चांगले होते का? तुम्ही चांगले म्हणणारे कोण हे तेव्हा होते का? या जितक्या मोठेपणात म्हणतील गवळ्याचे पोरगा चांगले होते. तुम्ही लोकांची लेकरं पाहता तुमच्या पोरीसाठी, पाहिल्यावर तुम्ही म्हणता ते काय चांगलं होतं का? तुम्ही माघाऱ्या मनाबरोबर पोत्यात घालून आणि मुगा मानते, जमत नाही. पाहिल्यावर त्याचे गुणगिण पाहिल्यावर म्हणा. गवळ्याचे पोरं तुकाराम महाराज कधी पाहिले? तुकाराम महाराज कलियुगात, गवळ्याचे पोरं द्वापार युगात. कसा मिळ बसा? तुका म्हणे तरी होतो आम्ही. बघा, पृथ्वीयुगात प्रल्हाद होते, त्रेतायुगात अंगद होते, आणि द्वापार युगात उद्धव. कोणता उद्धव? कवड्याचा उद्धव होते. या उद्धवाचं चांगलं होतं, त्यात सगळं माहित होतं गवळ्याचे काटे कसे होते. एक दिसायला चांगलं नव्हतं, परसाद्या तरी बरा. गवळियाची ताक पिणे महाराज म्हणतात, कोण एक कोणतं पण एखादं चांगलं निवडून द्या, कोण पोरे चांगली. याचा छंद एवढा त्यांचा छंद देवा. त्या गवळ्याच्या पोराचा याला किती छंद लागला. काकुळती येतो हरी क्षणभरे निवडिता. त्या गवळ्याच्या गोपाळानं कृष्णाला जर बाजूला केलं तर कृष्ण डोळ्यात धार आणायच्या. तुमची मज लागली सई, एवढा त्यांचा छंद, त्याच्याशिवाय हे राहू शकत नव्हतं. कृष्ण परमात्मा त्या गोपाळाशिवाय राहू शकतच नव्हता. ते चांगले नव्हते, त्याचं वर्णन केलं. गवळियाची ताक पिणे, ते नुसते ताक पिणारे होते, तुपाची पण व्यवस्था नव्हती. ताक पिणे, देवाला त्या ताक पिणाऱ्या गवळ्या
पेंड्याच्या माईनं ताक केलं. काय केलं? ताक केलं. ताकाला उभी फोडणी दिली. कोण? पेंड्याच्या माईनं फोडणी दिली ताकाला. काही म्हणा स्वामी, काही काही बायाच्या हातात ताकदच असते. काही काही बायाच्या हातचं खावा की वाटतं कुराड घ्यावं. काय करावं? कोण मला हात तोडा? बाई तोडी देते. काहीच करू नये. काही बाया आहे म्हाताऱ्या बाया काहीच टाकत नाही. पण जेवण सौदा आता मुलगी शिकली, प्रगती झाली, डबाच्या डबा मसाला, चव नाही. त्यातल्या त्यात ही माय बहिणीची जात अशी भाविक असती. गड्यापेक्षा जात भाविकले. आता सांगा की आपण काल्याचं कीर्तन चपात्या आणून द्या. गड्याला सांगा, मला नाही सांगा. कोणाने गड्याच्या भरोशावर बसल्यावर मेले भजन उपास. या पायाची जात मोठी भाविक असते. भाविकात पुन्हा इतक्या भाविक त्याला महाराज इतका जीव घाला वाटतोय. त्यातल्या भागवत करा असल्यावर तर मग तर काय त्याची सगळी लय प्रेम भागवत करावर पाहायचं. कीर्तन्या भागवत त्याला लय जीव घाला वाटत. आता जेवता जेवता थोडं ते करण्यात मागं पुढं खोटं कशा बोलू. मला का माहिती मला बोलायचं पहिलाच ना. तिच्याकडून चूक झाली. चटणीच पडली की जास्त. तिच्याकडून चटणी जास्त पडल्यावर त्या चटणीनं तिचे गुण दाखवले मला. गुण दाखवल्यावर इकून गंगा, इकून यमुना नाशिकला आहे. नाशिकला थांबल्याने लगेच बंगालच्या उपसागराकडे निघाले. तिनं ते चित्र पाहिलं बघ. तिनं ते चित्र पाहिलं म्हणजे बाई परसाद्याच्या डोळ्यातून धारा लागल्या. नाशिकहून लगे बंगालच्या उपसागरात. मी जर जास्त बोलू हे नात्यातले हे अपमान करून घे काहीतरी बोलल्याशिवाय राहणार नाही. तिनं विषय बदलला. वायात एवढ्या हुशार. तिनं विषय बदलला. ती म्हणजे प्रसन्न का ती माहिती वरण तिकट झालं हे आपल्या धमकी. ती म्हणजे प्रसन्न का तुम्ही भाऊ किती येत रे? कसं आहे वरण खाऊन वाचलो तर दोघं नाही तर मग एकच आहे. वरण खाऊन वाचलो तर दोघं नाही तर म्हणजे विनोदाचा भाग सोडा. प्रयत्न करतात पण ते होत नाही चांगलं. काही बाया टाकत पेंड्याच्या माईनं काहीच टाकलं नाही. अशी टाकाला फोडणी बसली. त्यानं एक बोट पिला पेंड्यानं. सुखात त्याला देवाची आठवण. काय 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 दुःखात देवाची आठवण होऊ नये. सुखात पण काय हो. काही काही लोकांचे नियम आहेत. दररोज जेवताना देवासाठी काय करतात? घास करतात. काही लोकांची पद्धत आहे या देवा जेवायला असं म्हणतात. पेंड्याला आठवण झाली. काय ताक केलं आपल्या आईनं. माझ्या कृष्णाला जर हे ताक मिळालं असतं तर त्याच्या मनात भाव निर्माण झाला. त्याने इकडे तिकडे भांड पाहिलं. भांड नव्हतं. गवळ्याची पोरं गरीब. त्यानं ढाकणे साहेब त्याच्या तोंडातच ताक भरलं. गुळणा भरला तोंडात. गाल फुगले आणि परत कृष्णाकडे आला. आणि कृष्णाचा डाव रंगात आला होता. ए कृष्णा म्हणण्याची सोय नाही. कृष्णाला आवाज द्यावा तोंडातलं ताक पडलं. हो करत पेंड्या कृष्णाजवळ आला. आता कृष्णाला माहित नव्हतं याच्या तोंडात काय काय. पेंड्या काय झालं? कोण वाहिले हातवारे करायले. कृष्णानं ओळखलं. यानं माझ्यासाठी ताक आणलंय. तोंड उघड म्हणायलाय. डोळ्यासमोर चित्र उभं करा. कृष्णानं तोंड उघडलं आणि पेंड्यानं आपल्या तोंडातली ती ताकाची गुळणी कृष्णाच्या तोंडात मारली. कृष्णानं ते गट गट गळून टाकलं. तृप्तीचा हे बोलणं सोपं आहे पण करणं. कृष्ण म्हणाला वा 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 पेंड्या काय तुझ्या आईच्या हातात ताकद आहे. यशोदेच्या पण हातात एवढी ताकद. गवळीची ताकद दिली. मग पेंड्याच्या मुखातलं उष्ट कृष्णाने खाल्लं. कोण पोरे चांगली. जर पोरं देत नव्हते ना तर
देव काय करायचा बालक्रीडित वर्णन आहे त्यांच्या तोंडातलं काढून घ्यायचा आपल्या तोंडात घालायचा उष्ट खाणं सोपं त्यांची या मुखीचे त्यांची या मुखीचे हिरोनिया घास मुखातला घास काढून घ्यायचा आणि मग आता खाली पडलेली दाणे आपण वेचत नाही एवढी माणसं आपण मोठे देवानं सोमती हातास खाय बोले हातात घेऊ वाटत नव्हतं काय सेवा भक्ती ते एवढा त्यांचा छंद दिला कोणाचा गवळ्याची ताक पिली कोण पोरे चांगली गवळ्याच्या पोराचं उष्ट चांगले नव्हते पण देवानं खाल्लं छंद देवाचा शारीरिक शुद्धतेनं स्वच्छतेनं मोडला नाही एवढा त्याचा छंद देवा आता तुकाराम महाराज पखवाजाला कीर्तन करायला भजनेला प्रश्न करतात सांगा काय सेवा भक्ती ते आपण काय करतो सगळेजण भक्तीच करत ना मग आपली भक्ती श्रेष्ठ का गवळ्याच्या पोराची भक्ती श्रेष्ठ एखाद्या महाराजाचा घास खाल्ला देवानं पखवाजाचा समाधान भजनी उष्ट खाई ना पखवाजाची पखवाजी उष्टी खाई ना महाराजाची उष्टी खाई ना पण उष्ट्या म्हणल्याशिवाय कोण खाते महाराज आपलं उष्ट देवानं गवळ्याच्या पोराचं उष्ट खाल्लं आम्हाला तर दम नाही दिवसाला 2 कीर्तन आहेत कधी कधी 3 झाले तर 4 साधी भक्ती आहे का 4 2 3 कीर्तन भक्ती साधी आहे ही भक्ती साधी आहे ताकदीनं वाजवायचं ही भक्ती साधी आहे का ओरडून म्हणायचं काय केलं गवळ्याच्या पोरानं साहेब हातात टाळ घेतला का पखवाज बाजूला का कंबर बांधली काय सेवा भक्ती ते हा प्रश्न आहे महाराजाचा आपल्याला त्या गवळ्याच्या पोरानं भक्ती अशी नेमकी काय केली नाथ महाराजाचं चिंतन काय सेवा केली गोपाळी काय सोवळी की ओवळी त्यांची उच्चिष्ट कवळमुखी घाली प्रेम सम्मेळे डुल्लर परमात्मा सांगतात परमात्मा काही आरोप आले आता सर्व ओव्या सांगत नाही 4ही चरणाला लागणाऱ्या ओव्या यज्ञाची भागवतात आरोप आल्यावर परमात्माने त्याचं खंडन केलं अरे माझ्यावर तुम्ही आरोप घेऊ नका शारीरिक शुद्धतेचा लोक म्हणले असतील देवाला देवानं सांगितलं काय भक्ती केली गोपाळी ती सुवरी की ओवळी त्यांची उच्चिष्ट कवळ मुखी मी घाली प्रेम सम्मळीत डुल्लर मला फक्त एकच कळते प्रेम भाव भक्ती श्रद्धा विश्वास हे सर्व एकार्थी शब्द आहेत प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण
भावार्थाची उणखू मी जाणता एक श्री कृष्ण इतराशी जाण कळेना. तुम्ही भागवत उघडून पहा. पण आपल्याला माहिती आहे भागवत उघडावून आपण मेलो तर काय करणार म्हणून आपण उघडत त्याच्यात हे होवे कीर्तनासाठी जशी ज्ञानेश्वरी उपयुक्त तसं भागवत. देवानं खंडन केलं अरे ते गोपाळ काय सोवळे होते का ओवळे होते पण तेच गोष्ट मी स्वतः विस्तारानं बोलायचं नाही. गवळे या चिंता कपिले कोण कोणी चांगली एवढा त्याचा छंद देवा काय शिवा भक्ती ते. मग आता तुमच्या देवाला छंद आहे असं कळलं पण आता छंद शारीरिक शुद्धतेनं मोडला नाही पण आता तो छंद जातीमुळे मोडू शकतो. जातीमुळे तुम्हाला पुरावे सध्या माहिती आहे. एकूण एकाच्या ताटात जेवणारे समाज होते. जातीमुळे बरेच समाज काय झाले आता जातीमुळे छंद मोडला जातो. हळदीचे